वाढीव वीज बिलांचा आर्थिक फटका आणि स्मार्ट मीटर योजनेच्या निषेधार्थ पुलगाव विकास समितीच्या महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। आंदोलनाची सुरुवात गणेशनगर पंचधारा चौक येथे वाढीव बिलांच्या प्रतींची होळी करून करण्यात आली। यावेळी बोलताना आशिष पांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। स्मार्ट मीटर लादण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि बेरोजगारांच्या रोजगारावर लक्ष केंद्रित करावे। जनतेची आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। शिष्टमंडळाने महावितरणाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी तुषार वाघ, आशिष पांडे, अधिवक्ता मातने यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणजे या पुलगाव परिसर विकास समितीच्या वतीनं आम्ही जे आज हे धरणे आंदोलन हा एक स्वरूप आहे, पण याच्यापेक्षा मोठा तीव्रही हा आंदोलन होऊ शकतं। कारण आपल्या महावितरण विभागानं एक चुकीची वीज आकारणी करून लोकांना अवास्तव बिलं पाठवले। आणि दुसराच विषय असा आहे का स्मार्ट मीटर जे आज न विचारता आमच्या उपभोक्त्यावर थोपण्याचा जो धंदा कोणत्याही एका कंत्राटदारामार्फत या शासनाने लुटण्याचं जे कार्य लावलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन केले। स्मार्ट मीटरच्या बाबतीत तर जागोजागी आंदोलन चालू आहे आणि लोक म्हणतात की त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे सरकार, तर अशात तुम्ही काय करणार? आम्ही जेल भरो करू। आम्ही अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।